बोलण्यात मृदूपणा, वागण्यात संयम, दिसण्यात साधेपणा, साधी साडी, गळ्यात काळ्या मण्यांचं लांब सडक मंगळसूत्र, डोळ्यांवर नंबरचा चष्मा आणि कपाळावर भांगेत कुंकवाचा ठिपका. एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रीसारखंच दिसणाऱ्या या स्त्रीने अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. या आहेत महाराष्ट्रातील सर्वात गाजलेल्या, सर्वात चर्चेत राहिलेल्या मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनियुक्त आमदार स्नेहा दुबे पंडित. या त्याच स्नेहा दुबे आहेत ज्यांनी महाशक्तिशाली समजल्या जाणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला. वसई विधानसभा मतदारसंघात 6 वेळा जिंकलेल्या आणि कधीही न हरणारे अशी इमेज असलेल्या हितेंद्र ठाकूर यांचा गड याच स्नेहा दुबे यांनी उद्ध्वस्त केला. खरं तर यांच्या विजयामागे एक रंजक कहाणी सुद्धा, एक इंटरेस्टिंग स्टोरी सुद्धा आहे, एक मर्डर स्टोरी. नमस्कार, मी संकेत दरक आणि आपण पाहत आहात एबीपी माझाचा स्पेशल शो नेत्यांची कारकीर्द. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024. आता ही निवडणूक होती की प्रकाश जहांची एक पॉलिटिकल फिल्म हे कळायला अजून थोडा काळ जाईल आणि मुळात विरोधक सुद्धा अजून या धक्क्यातून बाहेर आलेले नाही आहेत. त्यांनाही थोडा वेळ जाणार आहे आणि त्यांनी लवकर या धक्क्यातून बाहेर यावं अशी अपेक्षा करणंही खरं तर चुकीचं ठरणार आहे. कारण काटेकी टक्कर अशी ही निवडणूक आपण पाहत होतो आणि या निवडणुकीत महायुती महाविकास आघाडीचा सुपडा साफ करेल असं खरंच वाटलं नव्हतं, पण ते झालं. असो, पण या निवडणुकीत एक हायलाईट जर आपण पाहिले तर बाळासाहेब थोरातांपासून ते अगदी पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत म्हणजे सर्वच दिग्गजांना महायुतीने घरी बसवलेलं आहे, पाडलेलं आहे. या निवडणुकीत महायुतीने खरं तर अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त केले, नष्ट करून टाकले, पण या सर्व बालेकिल्ल्यांमध्ये एक बालेकिल्ला चर्चेत राहिला, तो म्हणजे वसई विरारचा. गेली 3 दशकं ज्या ठाकूरांनी या बालेकिल्ल्यावरती अधिराज्य गाजवलं, आज तोच बालेकिल्ला भाजपने खेचून आणलेला आहे. म्हणजे हितेंद्र ठाकूर पराभूत होतील असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल, पण ते सुद्धा झालेलं आहे आणि त्यांना घरी बसवणाऱ्या भाजप नेत्या आहेत स्नेहा दुबे पंडित. आता स्नेहा दुबे यांचा जन्म 1985 साली महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसईत झाला. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि समाजसेवक विवेक पंडित यांच्या त्या कन्या. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याचं बाळकडू मिळालं आणि त्यांना सुद्धा सोशल वर्क करण्याची आवड होती. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी वडिलांसारखंच सामाजिक क्षेत्रात पदार्पण केलं. स्नेहा दुबे या मुळात हुशार होत्या, त्यामुळे शिक्षण देखील त्यांनी LLBचं घेतलं आणि वकील झाल्या. आता शिक्षणानंतर त्या समाजकार्यात फुल टाईम ॲक्टिव्ह झाल्या, फुल टाईम ॲक्टिव्हिस्ट त्या झाल्या आणि वाडा, विक्रमगड सारख्या दुर्गम भागांमध्ये जाऊन त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केलं. त्यांनी स्वतः 300 बचत गटांची स्थापना करत 3000 महिलांना रोजगार दिला आणि कुठेतरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी हातभार लावला. बरं, इतकंच नाही तर पालघर जिल्ह्यातील 70 महिला सरपंचांना त्यांनी स्वतः प्रशिक्षण दिलं आणि महिला नेतृत्व तयार केलं. 2009 साली एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. स्नेहा दुबे पंडित यांचे वडील विवेक पंडित हे मुळातच एक फेमस सोशल वर्कर होते वसई विरार भागामध्ये, तर त्यांनी वसईतून विधानसभा लढवायचं ठरवलं आणि त्याच वर्षी हितेंद्र ठाकूरांनी निवडणूक न लढवता नारायण मणकर नावाच्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत विवेक पंडित यांना 84,000 मतं मिळाली आणि ती मतं मिळवत 17,000 मतांनी ठाकूरांच्या पठ्ठ्याला त्यांनी धूळ चारली. पण 2014 साली हितेंद्र ठाकूर पुन्हा मैदानात उतरले आणि आपला गड राखला. हितेंद्र ठाकूर हे 1990 पासून वसईचे आमदार होते. पुढे भाजपने सुद्धा त्यांच्यावरती ग्रासरूटची जबाबदारी टाकली आणि त्या वसई विरार या भागामध्ये काम करू लागल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त महिलाच नाही, हे काम करताना तरुण वर्गसुद्धा त्यांच्याशी जोडला गेला. त्याच्यामुळे त्यांची ताकदही वाढली आणि इम्पॉर्टंट फॅक्टर इथे होता तो म्हणजे त्यांचा साधेपणा. त्यांच्या साधेपणामुळे लोक ही त्यांच्याशी कनेक्ट करू शकले आणि अर्थात विवेक पंडित यांची कन्या आहे, तो वारसा होता, त्यामुळे त्याचा फायदा झाला हा वेगळा. पण एकंदरीतच त्याचं काम पाहता 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने त्यांना उमेदवारी दिली. पण हितेंद्र ठाकूरांची पॉवर बघता ही सीट काय येत नाही अशी चर्चा अगदी राज्यभर झाली. त्यामुळे महायुतीची ही सीट गेली असाच तो एक नॅरेटिव्ह होता. पण या सगळ्या नॅरेटिव्हजला स्नेहा दुबे यांनी मोडीत काढलं आणि तब्बल 6 टर्म्स आमदार असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या गडाला स्नेहा दुबे पंडित यांनी सुरुंग लावला. फार असं नाही, पण 3,150 मतांनी स्नेहा दुबे यांचा विजय झाला. आता या व्हिडिओमध्ये
वेळ आली आहे एका इंटरेस्टिंग स्टोरीची. खरं तर ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते त्यांनी फेसबुक पोस्ट करत ही एक स्टोरी सांगितली, ही कहाणी सांगितली आहे. आणि ही कहाणी अगदी एका फिल्मप्रमाणे आहे. उत्तर भारतातून आलेलं एक कुटुंब हे वसई विरारमध्ये वास्तव्यास होतं आणि त्या कुटुंबातील एक व्यक्ती सुरेश दुबे यांनी मोक्याच्या ठिकाणी एक भूखंड घेतला होता. त्यावेळी हितेंद्र ठाकूर यांचे बंधू जयेंद्र उर्फ भाई ठाकूर यांनी सुरेश यांना बोलावून तो भूखंड त्यांना देण्यास सांगितला. सुरेश दुबे नकार देत तिथून निघून गेले. यानंतर सुरू झालं ते धमक्यांचं सत्र. आता सुरेश यांच्या कुटुंबाने सुद्धा त्यांना घराबाहेर पडण्यापासून रोखलं. सुरेश बरेच दिवस घरी बसले होते. पण एका दिवशी दुबेंकडे नातेवाईक आले होते आणि अनेक दिवस घरात बसून कंटाळलेले सुरेश दुबे त्यांच्यासोबत पार्ल्याला जायला निघाले. नालासोपारा स्टेशनवर गर्दी झाली होती. लोक ट्रेनची वाट पाहत होते आणि त्या गर्दीत हरवलेली एक व्यक्ती म्हणजे सुरेश दुबे. आता त्या स्टेशनवरती काही माणसं आली. ती माणसं होती सुरेश दुबे यांचे मारेकरी. त्या मारेकऱ्यांच्या नजरा सुरेश दुबे यांना शोधत होत्या आणि ट्रेन यायच्या आधीच त्यांना दुबेंना शोधायचं होतं. जर ट्रेन आली असती, सुरेश दुबे बसले असते आणि निघून गेले असते तर प्लॅन फसला असता. पण त्या दिवशी नशिबाने सुरेश दुबेंची साथ ही सोडली होती. ट्रेन येण्याच्या आधीच त्या मारेकऱ्यांनी सुरेश दुबेंना पाहिलं आणि त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी रिव्हॉल्वर काढली आणि दुबेंवर धडाधड गोळ्या झाडल्या. स्टेशनवरच सुरेश दुबे कोसळले आणि जागेवर त्यांचा अंत झाला. पुढे हे संपूर्ण प्रकरण, ही संपूर्ण केस श्रमजीवी संघटनेमार्फत विवेक पंडित यांनी अनेक काळापर्यंत लावून धरली. अनेक आंदोलनसुद्धा झाली होती त्या काळी. असो, पण काही काळ गेला आणि कालांतराने विवेक पंडित यांच्या कन्येचं सुरेश दुबे यांच्या घरात लग्न झालं. सुरेश दुबे हे विवेक पंडित यांच्या कन्येचे सासरे लागतात. विवेक पंडित यांची लेक आणि सुरेश दुबे यांची सून म्हणजेच हितेंद्र ठाकूरांचा गड उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपच्या आमदार स्नेहा दुबे पंडित. सुरेश दुबे यांच्या खुनानंतर भाई ठाकूर यांचे बंधू हितेंद्र ठाकूर राजकारणात सक्रिय झाले आणि 1990 साली ते पहिल्यांदा आमदार झाले. ठाकूरांचा इतका दबदबा होता की त्यांना टक्कर देणारा अजून पैदाही झालेला नाही असा समज वसई विरार या भागात होता. पण तो समज, तो विचार आज संपलाय. स्नेहा दुबे पंडित यांनी तो पराभव करून दाखवलाय आणि वसईचे लोक आता असंही म्हणतायत की 39 वर्षांनी का होईना सुनेनं सासऱ्यांच्या मर्डरचा बदला घेतलाच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.